चीन देशातील एका नागरिकांच्या संपर्कात राहून पुण्यातील एका चित्रपट निर्मात्याने एका शेअर मार्केटमधील गुंतवणूकदाराला जवळपास 57,70,670 रुपयाचा आर्थिक गंडा घातलाय। शिवम बाळकृष्ण संवत्सरकार असे या कथित चित्रपट निर्मात्याचं नाव आहे। या प्रकरणात एका गुंतवणूकदाराने दिलेल्या फिर्यादीवरून पिंपरी चिंचवड शहर सायबर पोलिसांनी शिवम संवत्सरकार या आरोपीला बेड्या ठोकल्यात। फिर्यादीने एक यूट्यूबची लिंक ओपन केली आणि ती यूट्यूबचा व्हिडिओ बघत असताना त्याला एक लिंक मिळाली। त्या लिंकवर क्लिक केलं असताना एक व्हॉट्सॲप नंबर मिळाला आणि त्याच्याशी तो चॅटिंगमध्ये होता। तर व्हॉट्सॲपच्या नंबरवरून त्यांना सांगितलं की एक अबाउट वेल्थ नामक एक ॲप आहे, त्या ॲपवर आपण पैसे इन्व्हेस्ट करा आणि बऱ्यापैकी रिटर्न्स मिळतील। त्या अनुषंगाने त्या अबाउट वेल्थ ॲप फिर्यादीने डाउनलोड केलं, ज्याच्यामध्ये साधारणतः 57 लाख रुपये इन्व्हेस्ट केले आणि त्याचे रिटर्न्स ॲपमध्येच 5 कोटीपर्यंत दाखवत होते। जेव्हा पैसे हे विथड्रॉ करायला फिर्यादी गेला तर त्यावेळी वेगवेगळे चार्जेस दाखवून पैसे कट होत गेले फिर्यादीचे आणि फिर्यादीच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झाली आहे। त्या अनुषंगाने सायबर पोलीस स्टेशन येथे 31/2025 CR प्रमाणे गुन्हा दाखल झाला। या गुन्ह्याच्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं आहे की IDFC फर्स्ट बँक ज्याचा अकाउंटचे जे होल्डर होते त्यांचं नाव होतं शिवम बाळकृष्ण संवत्सरकार, यांच्या अकाउंटला सदर पैसे गेलेले आहेत। यांना आपण अरेस्ट केलेलं आहे।